हॅलो गर्ल्स, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. महागडे हेअर ट्रीटमेंट्स करण्यापूर्वी केराटिन बद्दलचं सत्य तुम्हाला माहिती हवंय. काय आहे हे केराटिन? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर केराटिन हे एक स्ट्रक्चरल प्रोटीन आहे. ज्याप्रमाणे घर बनवण्यासाठी विटा लागतात, त्याचप्रमाणे शरीराचे केस, नखे आणि त्वचेचा वरचा थर बनवण्यासाठी केराटिन प्रोटीन हे लागतं. हे प्रोटीन इतर प्रोटीनपेक्षा वेगळं असतं कारण ते पाण्यामध्ये विरघळत नाही, तर ते खूप टणक असतं. यातली एक खूप छान सायंटिफिक गंमत मी तुम्हाला सांगणार आहे. मला माहितीये का, आपण जी नखे कापतो किंवा केस विंचरतो हे तांत्रिकदृष्ट्या डेड सेल्स म्हणजे मृत पेशी असतात. आपलं शरीर जुन्या पेशींना वर ढकलतं आणि त्यामध्ये भरलं जातं केराटिन. यालाच म्हणतात केराटिनायझेशन. केराटिन काम कसं करतं तर तुमच्या केसांच्या मध्य भागाला म्हणजे कॉर्टेक्सला मजबूती देण्याचं काम केराटिन करतं, की ज्यामुळे केस लवचिक राहतात आणि लवकर तुटत नाही. हेच केराटिन तुमच्या त्वचेला वॉटरप्रूफ बनवण्याचं काम करतं, म्हणजे बाहेर असणारं पाणी तुमच्या शरीरामध्ये जात नाही किंवा तुमच्या शरीरामध्ये असणारं पाणी बाहेर उडून जात नाही. आणि सोबतच तुमच्या नखांना कडकपणा देऊन तुमच्या बोटांचं संरक्षण केराटिन प्रोटीन करतं. तर हे केराटिन प्रोटीन शरीरामध्ये वाढवायचं कसं, की जेणेकरून आपले केस, नखे आणि स्किन हेल्दी राहील. हे केराटिन प्रोटीन डायरेक्टली शरीरामध्ये तयार होत नाही. हे तयार करण्यासाठी शरीर काही पोषक घटकांची मदत घेतं. सर्वात महत्वाचा आणि पहिला घटक म्हणजे बायोटीन, जो असतो डाळी, शेंगदाणे आणि रताळी यांमध्ये. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे यल सिस्टीन, जो असतो दुग्धजन्य पदार्थ आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये. यातला तिसरा महत्वाचा घटक म्हणजे झिंक, जो असतो चणा आणि भोपळ्याच्या बियांमध्ये. शरीरामध्ये केराटिन प्रोटीन तयार होण्यासाठी सल्फर या खनिजाची अत्यंत गरज असते. केराटिन मध्ये असणारे अमायनो ऍसिड्स, उदाहरणार्थ एल सिस्टीन, हे सल्फरच्या जोरावर एकमेकांना पकडून ठेवतात. यालाच वैद्यकीय भाषेत डायसल्फाइड बॉन्ड्स असं म्हणतात. जेव्हा आपण कांद्याचा रस वरतून केसांना लावतो आणि आहारामध्ये लसणाचा वापर करतो, तेव्हा त्यामध्ये असणारं सल्फर हे तुमच्या केसांना भरपूर प्रमाणामध्ये केराटिन तयार करण्यात मदत करतो. आता पाचवा महत्वाचा घटक म्हणजे बेल्स पेपर म्हणजे सिमला मिरची. यामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये केराटिन सापडते. पार्लरमध्ये केली जाणारी केराटिन ट्रीटमेंट ही प्रत्यक्षात नैसर्गिकरित्या केसांना केराटिन देत नाही, तर ते कृत्रिम थर केसांवर चढवते. अनेक प्रकारच्या केराटिन उत्पादनांमध्ये आढळून येतं फॉर्मलडिहाइड सारखं घातक केमिकल, जे तुमच्या केसांना सरळ ठेवण्यामध्ये मदत करतं आणि यामुळे तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला होणं किंवा तुमच्या त्वचेचे विकार तुम्हाला होऊ शकतात. ट्रीटमेंट दरम्यान केसांवरती प्रचंड उष्णता म्हणजे फ्लॅट आयर्न वापरलं जातं, ज्यामुळे तुमच्या केसांमधला नैसर्गिक ओलावा निघून जातो आणि कालांतराने केस अतिशय कोरडे होऊन ठिसूळ होतात. मग केस आणि त्वचा सुंदर दिसण्यासाठी अशा महागड्या आणि घातक ट्रीटमेंटचा वापर करणं टाळा आणि तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचा म्हणजे प्रथिनांचा वापर वाढवा. लक्षात ठेवा, जे आतून मिळतं तेच चिरकाळ टिकतं.